आंबेवाडी येथील छत्रपती शिवाजीनगर येथे बंद घरात घरफोडी, चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास, तर पालेबुद्रुक येथून गेली टू व्हीलर गाडी चोरीला। रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील छत्रपती शिवाजीनगर येथे मंगळवारी 2 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचा फायदा घेत घरफोडी करून दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे। तर पालेबुद्रुक येथील पांडुरंग महाबळे यांच्या ताब्यातील टू व्हीलर गाडी देखील चोरीला गेल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सध्या थंडीचा जोर वाढला असून थंडीमुळे रात्री अपरात्री नागरिक कोण घराबाहेर पडत नसल्यामुळे त्याचा फायदा चोरटे घेत असून बंद घरातून चोरी करण्याचे प्रमाण वाढलं असल्याचं दिसून येत आहे। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आंबेवाडी येथील छत्रपती शिवाजीनगर येथील सुरेश गजानन कदम यांचं घर लोखंडी साधनानं दरवाजा कोयंडा तोडून 4,300 रुपयांच्या चांदीचे दागिने व मनगटी घड्याळ तसेच 10,000 रोख रुपये रक्कम एकूण 14,300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। तसेच पालेबुद्रुक येथील पांडुरंग महाबळे यांच्या घरासमोर लावण्यात आलेली टू व्हीलर गाडी चोरीला गेलेली आहे। याचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नागे करत आहेत। मी सचिन सुरेश कदम, राहणार आंबेवाडी। वडिलांचे नाव सुरेश गजानन कदम। आमच्या इकडे मंगळवार रात्री मध्यरात्री घरफोडी करून चोरी झाले। 2 कपाट फोडले, त्याच्यामधले आमचे लहान मुलाचे चांदीचे दागिने, आईची नथ आणि पैसे, म्हणजे जसं की मुलाचा गल्ला होता साठवलेला आणि 10,000 रुपये कॅश, अशी अज्ञात इसमांनी घरफोडी करून चोरी केलेली आहे। आणि आम्ही मुंबईला राहत असल्यामुळे घरात कोणी नसतं, तर आमच्या भाडोत्रीखाली कपडे धुवायला येतात, तर त्यांनी त्यांच्या प्रथमदर्शी निदर्शनास आलं आणि त्यांनी कळवल्यामुळे मग आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं असून आम्ही काल संध्याकाळी आलो 5 वाजता। त्यानंतर पोलीस चौकशी आता चालू झालेली आहे। फक्त एकच एवढं आव्हान आहे की आजूबाजूच्या लोकांनी सतर्क राहून, पोलिसांना पण आव्हान आहे की त्यांनी जरा सतर्क राहावे, पेट्रोलिंग वाढवायला पाहिजे। आता थंडीचे दिवस असल्यामुळे ही घरफोडी अशी चालूच राहणार आहे, पण आता पोलीस हे चालू आहे, निष्कर्ष चालू आहे, बघूया आता पुढे काय होतं ते।